श्री स्वामी समर्थ। आज मी तुम्हाला एक अशी कथा सांगणार आहे जी मनाला स्पर्श करणारी, श्रद्धा वाढवणारी आणि जीवनाला नवी दिशा देणारी आहे। ही कथा आहे एका विधवा स्त्रीची, तिच्या दुःखाची, तिच्या संघर्षाची आणि तिच्या आयुष्यात घडलेल्या चमत्काराची। जिथे सगळे दरवाजे बंद झाले होते तिथे एकच आधार होता, श्री स्वामी समर्थ महाराज। ही कथा पूर्ण ऐका। शेवटपर्यंत ऐकल्यावर तुम्हालाही जाणवेल की स्वामी महाराज आपल्या प्रत्येक भक्ताच्या पाठीशी कसे उभे असतात। एक छोटंसं गाव होतं। त्या गावात गंगा नावाची एक स्त्री राहत होती। गंगा खूप साधी, निरागस आणि देवभक्त होती। तिचं संसाराचं जीवन खूप आनंदात चाललं होतं। तिचा नवरा मेहनती आणि प्रेमळ होता। घर गरीब होतं पण मन श्रीमंत होतं। पण एक दिवस अचानक काळाने वेगळं रूप दाखवलं। गंगाच्या नवऱ्याला अचानक आजार झाला आणि काही दिवसातच तो तिला सोडून गेला। त्या दिवशी गंगाचं आयुष्य जणू थांबून गेलं होतं। तिच्या डोळ्यांसमोर अंधार पसरला होता। लोकांनी तिला आधार देण्याऐवजी तिला दोष द्यायला सुरुवात केली। तुझ्या नशिबामुळेच हे झालं, तू अपशकुनी आहेस, अशा शब्दांनी तिचं मन रोज जखमी होत असे। घरात कमावणारं कोणी नव्हतं। 2 लहान मुलं, पोटाची भूक आणि मनातलं एकटेपण, सगळं एकत्र तिच्यावर कोसळलं। रात्री ती शांतपणे बसून रडायची, देवा माझं काय चुकलं, माझ्या मुलांचं काय होणार। एक दिवस ती खूप निराश झाली। तिला वाटलं आता जगण्यात काही अर्थ नाही। ती गावाबाहेरच्या एका जुन्या मंदिरात जाऊन बसली। तिथे ती खूप वेळ रडत बसली। तेवढ्यात एक वृद्ध साधू तिथे आले। त्यांच्या चेहऱ्यावर तेज होतं, डोळ्यात करुणा होती। ते म्हणाले, बाई का रडतेस? गंगाने सगळं दुःख त्यांना सांगितलं। साधूंनी शांतपणे तिचं बोलणं ऐकलं आणि म्हणाले, श्री स्वामी समर्थांचं नाव घे, ते तुला कधी एकटं सोडणार नाहीत। गंगाला त्या दिवशी पहिल्यांदा आशेचा किरण दिसला। त्या दिवसापासून तिने रोज श्री स्वामी समर्थ हा जप सुरू केला। सकाळी उठल्यावर, काम करताना, झोपताना तिच्या ओठांवर फक्त स्वामींचं नाव असायचं। हळूहळू तिच्या आयुष्यात छोटे छोटे बदल घडायला लागले। एक दिवस गावातील एका बाईने तिला घर कामासाठी बोलवलं। तिथून तिला रोजच काम मिळायला लागलं। थोडे पैसे मिळू लागले। मुलांच्या पोटाची भूक भागायला लागली। गंगा मनोमन म्हणायची, हे सगळं स्वामींची कृपा आहे। एक रात्री ती खूप थकून झोपली होती। स्वप्नात तिला एक दिव्य पुरुष दिसले। त्यांनी तिला प्रेमाने सांगितलं, घाबरू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। सकाळी उठल्यावर तिच्या मनात एक वेगळी शांतता होती। काही दिवसांनी गावातल्या लोकांचा तिच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलू लागला। जे लोक तिला अपशकुनी म्हणायचे तेच आता तिच्या धैर्याचं कौतुक करू लागले। तिची मुलंही अभ्यासात पुढे जाऊ लागली। मोठा मुलगा काम करू लागला। घरात हसू परत आलं। गंगा रोज देवासमोर बसून एकच म्हणायची, स्वामी तुम्ही माझं आयुष्य पुन्हा उभं केलं। एक दिवस ती मंदिरात गेली। तिथे तिला पुन्हा तोच वृद्ध साधू दिसले। ती त्यांच्याकडे धावत गेली पण मंदिरात कोणीच नव्हतं। तिला समजलं, ते साधू नव्हते, ते स्वतः श्री स्वामी समर्थ महाराज होते। तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले, पण हे अश्रू दुःखाचे नव्हते, ते आनंदाचे होते। त्या दिवसापासून गंगा गावातल्या प्रत्येक दुःखी माणसाला एकच सांगू लागली, श्री स्वामींचं नाव घ्या, ते कधीही आपल्या भक्ताला एकटं सोडत नाहीत। ही कथा आपल्याला शिकवते की आयुष्यात कितीही अंधार असला तरी श्रद्धेचा दिवा विझू देऊ नका। श्री स्वामींवर विश्वास ठेवा, ते आपल्या प्रत्येक संकटात आपल्याबरोबर असतात। जर तुम्हाला ही कथा आवडली असेल, मनाला स्पर्श झाली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशा श्रद्धा वाढवणाऱ्या कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। श्री स्वामी समर्थ।